अकथकथा. लेखिका ॲडव्होकेट सीमंतिनी नूलकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेघ. प्रकरण 10. ती. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्यातील बेबनाव चर्चेचा विषय. मुलीचा ताबा आपल्यालाच मिळावा यासाठी करिश्मा आणि संजय दोघेही न्यायालयात दावा करत होते. यात बिचाऱ्या मुलीचे हाल हाल होणार हे निश्चित. कारण निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी मुलीच्या आयुष्यात कमतरता राहणारच. घटस्फोटांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. त्या दृष्टीने घटस्फोटामागील नेमकी कारणे शोधणे आणि याबाबत पती पत्नी दोघांचेही प्रबोधन करणे हे अशा घटना टाळण्यासाठी उपयोगी ठरेल. 5-6 वर्षांनी तिला पाहिलं. आता 28-29ची असावी. तशी शांत होती, पण नजरेतली हालचालीतली अस्वस्थता जाणवत होतीच. बरोबर आलेले वडील आणखीनच थकलेले वाटत होते. हातातलं समन्स तिने माझ्यापुढे ठेवलं. 6-7 वर्षाच्या मुलाचा कायमचा ताबा मिळावा म्हणून तिच्या नवऱ्याने दाखल केलेल्या दाव्याचे समन्स होते ते. मला एकदम 5-6 वर्षांपूर्वीची ती आठवली. अगदी सकाळी वडिलांबरोबर दबकत आलेली, चुरगाळलेला पंजाबी, दुपट्टा कसा तरी घेतलेला, नजर लालसर, पाणवलेली. तिला एक सलग नीट सांगताही येत नव्हतं. हुंदक्यामधून उमटलेला एखाद दुसरा शब्द गोळा करत अधेमध्ये वडिलांनी बोललेली 4-2 वाक्य यांचा मेळ घालत मला समजलं की तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिचं 5-6 महिन्याचं तान्हं मूल हिसकावून घेऊन तिला घराबाहेर काढलं होतं. लग्न झाल्यापासून कुरबूर, भांडणं, तिला छोट्या मोठ्या कारणांवरून माहेरी घालवून देणं हे रुटीनच झालेलं होतं. पण आत्ताचा घाव वर्मावरचा घाव होता. त्या अंगावर पिणाऱ्या मुलाचं आईशिवाय आणि त्यातही भुकेनं काय झालं असेल या विचारात तिच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं. तिची सासू तशी आडनीड शिकलेली. नवऱ्याच्या मागं 2 मुलं तिनं कष्ट करून वाढवलेली होती. त्यामुळे मुलं आपल्याच ताब्यात राहिली पाहिजेत हा अट्टाहास होता. आणि त्यात अकाली वैधव्यामुळे आलेला विनाकारण कडवटपणा. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नातून मुलाचा संसार डळमळतोय हेही ती लक्षात घ्यायला तयार नाही अशी स्थिती. त्यामुळे त्या परिस्थितीत काउन्सिलिंग, समजुतीचे प्रस्ताव वगैरे सारं अप्रस्तुतच होतं. तातडीनं क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 97 अन्वये पोलिसांच्या मदतीने तिच्या तान्ह्या मुलाचा कब्जा मिळावा म्हणून अर्ज केला. मुलाचे वय आणि आईवरचे सर्वस्वी अवलंबित्व एवढ्या गोष्टी पुरेशा होत्याच. पोलिसांना घेऊन जाऊन ऑर्डरची बजावणी केली. तिच्या नवऱ्याला दुसऱ्याच दिवशी मुलाला कोर्टात हजर करावं लागलं. मुलाचा ताबा तिला मिळाला. कोर्टाच्या त्या कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात, टाईपरायटरच्या खटखटाटात असेही हळवे क्षण कधीतरी येऊन जातात. मुलाला कवटाळत नजरेत हसू भरून ती गेली. तिच्या वडिलांशी माझं बोलणं झालं की लग्न दुरुस्त होण्यासारखं आहे का? नसेल तर तिचा पुढचा विचार काय आहे? पोटगी मिळणार आहे का? स्वतःच्या पायावर उभी राहण्याइतकी ती शिक्षित, सक्षम आहे का? वगैरे. पण त्या 50शीच्या पुढच्या इसमाला हे प्रश्न तितकेसे महत्त्वाचे वाटलेच नाहीत. पोटगी मागणं हे त्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पनेच्या बाहेरचं होतं. हाच दृष्टिकोन तिच्या शिक्षणाच्या, नोकरीच्या बाबतीत होता. उपवर मुलगी ग्रॅज्युएट असावी या एकमेव कल्पनेतून तिला शिकवून लग्न करून देण्याचं बापाचं कर्तव्य त्यानं चोख पार पाडलं होतं. तो विषय तिथं संपला असं त्याला वाटलं, पण तसं झालं नाही. पण अजूनही डोळे उघडून पाहायला गृहस्थ तयार नव्हता. एखादी बाब समजून घेण्याचाही तो नाकारत राहिला. भावाच्या संसारात मुलीची हळूहळू मोलकरीण होत चाललेली त्या बापाला बघवत कसं होतं कोण जाणे. आणि आताही कस्टडीची नोटीस. पुन्हा कोर्टाच्या चक्रा, वेळ आणि पैशांचा अपव्यय. आणि मानसिक त्रासाला तर तोडच नाही. मला तिची कणव येत होती. नवऱ्यापुढेही ती हतबल होती आणि बापापुढेही. तिथून पुढे चऱ्हाट चालू झालं.
कोर्टात तारखेला हजर राहायचं म्हटलं की तिच्या पोटात गोळा यायचा. पण मुलाचा ताबा नवऱ्याकडे जाईल ही भीती पुन्हा त्यावर मात करायची. अगं, इतकं लेचपेचं असून चालत नाही. थोडा आत्मविश्वास हवाच. हे पालुपद सारखं ऐकवत राहावं लागायचं. नवऱ्याचं म्हणणं होतं की मुलाचं शालेय शिक्षण आता सुरू होईल. ही नोकरी करत नाही. शिक्षण यथातथा आहे आणि माहेरच्या घरी स्वतःहून राहत आहे. त्यामुळे मुलाचं हित म्हणजे वेलफेअर पाहणं तिला शक्य नाही आणि बाप म्हणून माझाच मुलावर प्रथम हक्क आहे. म्हणून मुलाचा मलाच कायमचा कब्जा मिळावा. या आरोपांना उत्तर देताना पहिल्यांदा तिच्या वडिलांना जाणवलं की खरंच या प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. पण ते तितकंच. हळूहळू दाव्याच्या, कोर्टाच्या खर्चाबाबत त्यांची कुरकूर सुरू झाली. अधेमध्ये वय आणि तब्येत यांच्या कारणांची भिंत उभी राहायला लागली. मग मुलीला एकटीला कोर्टात पाठवताना त्यांची प्रतिष्ठा तितकीशी आड येईनाशी झाली. हळूहळू ती एकटी पडत गेली. तिचं मूल आणि ती यांच्यातल्या नात्याचं गहिरेपण इतर कुठल्याच नात्यात नव्हतं. तिची तडफड दुसऱ्या कोणाची असूच शकत नव्हती. या सगळ्यात मुलाची ओढाताण होत होती ती वेगळीच. बाप भेटला की चॉकलेट्स खाऊ कपडे घ्यायचा, गोड गोड बोलायचा. पण बाप हे स्वतःच्या सवडीने सटीसामासी करतो हे त्याच्या लक्षात येण्याचं त्याचं वय नव्हतं. आई अभ्यास केला नाही की वेडवाकडं वागलं की रागवते. बाप देतो तशा वस्तू देऊ शकत नाही. हेच त्याच्यापुढे ठळक होत होतं. आई स्वतःची सोय, सवड, आराम विसरून काय करतीये हे कळण्याचं त्याचं वयच नव्हतं. कस्टडी मॅटर्समध्ये अनेक पदर असतात. मुलाचं वेलफेअर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मुलाचं भविष्य कोणाच्या हाती व्यवस्थित घडू शकेल याचा निर्णय कोर्टाला घ्यायचा असतो. अलीकडे पर्यंत मुलावर पहिला हक्क बापाचा असाच कायदा राबवला जात होता. पण आता बापा इतकीच आई सुद्धा इक्वल फुटिंगवर आली आहे. बापाच्या बरोबरीने नैसर्गिक पालक म्हणून कायद्याने आईच्या हक्कावर शिक्कामोर्तब झालं आहे. पण पुन्हा इतरही मुद्दे असतातच. आई मुलाच्या शिक्षणाची काळजी घेऊ शकते का? किती शिकली आहे? आर्थिक स्थैर्य आहे का? मुलाचा सांभाळ करायला तिला कोणाची मदत आहे का? वगैरे. तसंच बापाचंही आहे. बाप व्यसनी आहे का? आईचा छळ केल्याची त्याच्यावर पोलीस केस झाली आहे का? आईला त्याने कसे वागवले? तिला पोटगी देण्यात हयगय केली आहे का? दुसरं लग्न केलंय का? आर्थिक स्तर कसा आहे? वगैरे. अज्ञान मुलांच्या कायमसाठीच्या ताब्यासंबंधी निश्चितच अमुकच असा निकाल येईल असं सांगता येत नाही. मुलाचंही म्हणणं कोर्ट लक्षात घेतं. पण या मुलीच्या केससारख्या केसमध्ये मुलाचा दृष्टिकोन, आईविषयी निकोप राहण्याचं त्याचं वयच नसतं. वैवाहिक कज्जे खटले म्हणजे मानसिक उलाढालींच्या कहाण्या. आणि बरेचदा मुली अतोनात सोसतात. योग्य शिक्षण मिळालेलं असणं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता असणं आणि आत्मविश्वास याच गोष्टी या प्रकारच्या गुंत्यातून बाहेर पडायला मदत करतात. नाहीतर आहेच तिच्यासारखं अनिश्चिततेची तलवार डोक्यावर घेऊन जगणं. ज्या मुलासाठी दिवस रात्र एक केला, स्वतःचा विचार न करता खस्ता काढल्या, त्याच्यावर आई म्हणून हक्क नाही हे कायद्यानं ठरवलं जाणं आणि आधी बाप, नंतर नवरा आणि नंतर कायद्यापुढे हतबल होणं. क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 97, द गार्डियन अँड वॉर्ड्स ॲक्ट 1992, CR LJ 1688. पुरुषोत्तम वामनराव ठाकूर ऑपोजिट वर्षा 1988, CR LJ 230 अलाहाबाद. जहेरुल एहसान ऑपोजिट स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. धन्यवाद.